गुड मॉर्निंग. मग रेक्टिफायरचे ऑल टाईप्स आपले सगळे झालेले आहेत. काय काय क्वेश्चन्स आपण आतापर्यंत आपल्या ह्या चॅप्टरमध्ये पाहिले. फर्स्ट पहिला आपण ब्लॉक डायग्राम, सेकंड पहिला आपण हाफ वेव्ह, थर्ड पहिला आपण सेंटर टॅप, फोर्थ पहिला आपण ब्रिज, फिफ्थ क्वेश्चन आपण काय पाहिलं डिफरन्स किंवा कंपॅरिझन, सिक्स क्वेश्चन आपण काय पाहिलेलं बघा. ब्लॉक डायग्रामचा क्वेश्चन आपण पाहिला, सेकंड पहिला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर, थर्ड क्वेश्चन इज सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर, नेक्स्ट क्वेश्चन इज ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यानंतर आपण पाहिलं कंपॅरिझन बिटवीन हाफ, सेंटर टॅप अँड ब्रिज. त्याच्यानंतर टू डेफिनेशन्स आपण पाहिले, रिपल आणि रिपल फॅक्टर. इथंपर्यंत आपलं झालेलं आहे, बरोबर आहे. आता याच्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स आपण काय करणार आहे नंतर बघणार. प्रॉब्लेम आपण हा चॅप्टर होत आल्यानंतर पाहूया किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊया प्रॉब्लेम्स. आता आपल्याला काय घ्यायचं आहे फिल्टर. आता फिल्टर हा भाग आपल्याला 11वीला झालेला नव्हता. आपण 12वीला डायरेक्ट बघतो. रेक्टिफायर ऑलरेडी आपण 11वीला पाहिलेला आहे. आता 12वीला हा नवीन पार्ट झाला फिल्टर. तर फिल्टर शिकण्यासाठी आपण नंतर क्वेश्चन काय ना बघा की फिल्टर जो आहे वाय फिल्टर इज यूज्ड इन पॉवर सप्लाय सर्किट. वाय फिल्टर इज यूज्ड इन पॉवर सप्लाय सर्किट. लिस्ट द फिल्टर्स, लिस्ट द फिल्टर्स किंवा राईट टाइप्स of filters. Why filter is used in power supply or need of filter or define filter, write it types or list the filters. हा टाइप मध्ये आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर ह्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे की फिल्टरची गरज का आहे. जर आपण नाही फिल्टर लावलं तर चालेल का पॉवर सप्लायमध्ये, हा क्वेश्चन आपल्याला पहिला आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण टाइप्स बघणार. नीड ऑफ फिल्टर, की तुम्हाला फिल्टरची गरज का आहे किंवा वाय वी यूज फिल्टर इन पॉवर सप्लाय सर्किट. का यूज करायचं आहे फिल्टर. आता जनरली जेव्हा फिल्टर हा शब्द आहे आपल्याकडे, आपण जे घरी फिल्टर वापरतो ते कशासाठी वापरतो आपण तर प्युअर वॉटरसाठी, बरोबर आहे. प्युअर वॉटरसाठी आपण वापरतो फिल्टर. तसंच इथं पण प्युअरच पाहिजे, पण काय प्युअर पाहिजे हेही आपल्याला माहिती. आपण ब्लॉक डायग्राम पाहिली, ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. फर्स्ट ब्लॉक इज ट्रान्सफॉर्मर, second is rectifier, third is filter and last is voltage regulator. When we apply AC supply to input, we get pure and constant DC at output. बरोबर आहे. आता तुम्ही ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला जेव्हा AC देतो आपण, ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट AC टू रिक्वायर्ड AC. सो वेवफॉर्म आर सेम. आता रेक्टिफायर काय करेल AC टू DC करेल. आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. रेक्टिफायरचे सगळे टाईप आपण पाहिलेले, आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये जो पॉवर सप्लाय चॅप्टर चालू आहे आपला पॉवर सप्लाय, तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, त्याचे काही टाईप्स असतात. हा 11वीला पार्ट होता आपल्याला. रेक्टिफायर म्हणजे काय, त्याचे टाईप 11वीला पण आहेत आणि 12वीला पण आपण पाहिले. आता पाहायचं आपल्याला फिल्टर. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की फिल्टरच्या आधी काय येतात आणि आपल्याला नंतर काय द्यायचं, बरोबर आहे. आता रेक्टिफायरचं जे सर्किट आहे ते आपल्याला काय देणार आहे DC. बट रेक्टिफायर प्युअर DC नाही देत, इम्प्युअर देतो किंवा इट कॅनॉट प्रोव्हाइड रिपल फ्री DC. रिपल फ्री rectifier cannot provide ripple free DC or cannot provide pure DC. Rectifier output contains AC as well as DC. हे महत्त्वाचे आहे. Rectifier converts AC to DC but it cannot contain, output of rectifier cannot contain pure DC.
इट प्रोव्हाइड्स AC विथ DC. काही प्रमाणामध्ये AC येण्याची शक्यता असते रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये, तो प्युअर देत नाही. आणि मग आपल्याला पॉवर सप्लायला इथं जेव्हा आउटपुट पाहिजे, तुम्हाला प्युअर DC पाहिजे, त्याच्यामध्ये AC अजिबात नको आहे. आपण कालच डेफिनेशन पाहिली की रिपल, रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये रिपल असण्याची शक्यता असते आणि रिपल म्हणजे AC जो आपल्याला नको आहे. मग फिल्टर काय करेल, जसं आपल्या घरातला फिल्टर आहे की आपण प्युअर वॉटरसाठी वापरतो, त्या पद्धतीनं इथं काय होईल, रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ज्याच्यामध्ये AC आणि DC आहे, फिल्टर काय करेल, तो AC काढून टाकेल. रिमूव्ह द AC कॉम्पोनंट फ्रॉम रेक्टिफायर आउटपुट अँड गिव्ह प्युअर DC. रेक्टिफायरच्या आउटपुटमधून तो AC काढून टाकेल आणि आपल्याला बाहेर काय देईल, प्युअर DC. एवढंच काम आहे फिल्टर. जर रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये जर AC येत असेल तर ते AC गाळणे, फिल्टर करणे म्हणजे काय, गाळणे म्हणजे मागेच ठेवणे आणि पुढे फक्त DCला पाठवणे, ह्यासाठी आपण वापरतो फिल्टर. आणि मग रेग्युलेटर काय काम करतो, त्याच फिल्टरचं जे आउटपुट आहे DC त्याला कॉन्स्टंट ठेवण्याचं काम करतो. रेक्टिफायरचं आउटपुट आपल्याला अशी वेव्हफॉर्म मिळेल, DC मिळेल, निगेटिव्ह वेव्हफॉर्म आपण काढून टाकली, फिल्टरमध्ये निगेटिव्ह पॉईंटला जातच नाही खाली वेव्हफॉर्म, अशी मिळते आपली वेव्हफॉर्म. आणि ज्या वेळेला तुम्ही रेग्युलेटर लावता त्यावेळेला ही रेंज कॉन्स्टंट होते. आपल्याला रेग्युलेटरची टाईप्स आणखी पाहिजे फिल्टर झाल्यानंतर. तर फिल्टर हा भाग आता 12th नवीन आहे. सगळे फिल्टर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप सिंपल आहे फिल्टरचा भाग, पार्ट कुठेही करावं लागत नाही. फक्त जो पहिला फिल्टर आहे कॅपॅसिटर फिल्टर 2 पॅराग्राफ्समध्ये आहे, बाकीचे सगळे फिल्टर अगदी सिंपल आहेत. तुम्ही एकदा कॅपॅसिटर आणि इंडक्टरचं तुम्हाला वर्किंग कळालं की त्याच पार्टमध्ये आपल्याला फक्त लिहित जायचं. ठीक आहे, फक्त फिल्टर काय यूज करायचं आहे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला समजणं गरजेचं आहे. रेक्टिफायरचे जे आउटपुट आहेत ते आपल्याला रिपल फ्री DC देऊ शकत नाही किंवा प्युअर DC देऊ शकत नाही, म्हणून आपण लावलं फिल्टर की जेणेकरून जर काही AC येत असेल रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये तर ते निघून जावं आणि आपल्याला बाहेर मिळावं प्युअर DC. द सर्किट यूज्ड फॉर स्मूथिंग आउट AC कॉम्पोनंट फ्रॉम रेक्टिफायर आउटपुट. This circuit is called as filter. Smoothing out. Smoothing out म्हणजे काढून टाकणे. ठीक आहे. Smoothing out AC variation from rectifier output voltage. और rectifier voltage म्हटलं तरी सुद्धा चालेल. तो AC काढून टाकतो आणि आपल्याला प्युअर देतो. जे सर्किट हे काम करतो त्याला फिल्टर असं म्हणतो. म्हणजेच आपण लक्षात ठेवायचं आहे की फिल्टर यूज करतो आपण प्युअर DCसाठी, प्युअर DC. आता त्याचे जे टाईप्स आहेत, पहिला जो टाईप आहे तो C फिल्टर आहे. आता आपल्याला 2 क्वेश्चन एकत्र येणार ह्या क्वेश्चनमध्ये की फिल्टर का वापरायचं आहे किंवा डिफाईन फिल्टर किंवा गरज काय, नीड ऑफ फिल्टर आणि त्याचे टाईप्स किंवा लिस्ट द टाईप्स ऑफ फिल्टर. ह्या पद्धतीमध्ये क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही फिल्टर का वापरायचं ते द्यायचं आपल्याला इथं कारण की हा रिपल फ्री DC देऊ शकत नाही, प्युअर नाही देऊ शकत, म्हणून आपण फिल्टर वापरतो की जेणेकरून आपला आउटपुट काय मिळावं आपल्याला प्युअर. ठीक आहे, पहिला जो टाईप आहे तो C फिल्टर आहे. सेकंड जो टाईप आहे तो L फिल्टर आहे. थर्ड टाईप बघा, याचंच कॉम्बिनेशन घ्यायचं आपल्याला, LC फिल्टर. फोर्थ फिल्टर इज CLC फिल्टर. And last RC filter. 5 types. ठीक आहे, फर्स्ट टाइप आहे तो C फिल्टर, सेकंड L फिल्टर, थर्ड LC, दोघांचं कॉम्बिनेशन असतं. थर्ड आहे तो CLC आणि CLC लाच आपण म्हणतो पाय फिल्टर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पाय फिल्टर. लास्ट इज RC फिल्टर. ठीक आहे, एक फिल्टर कळायले आपल्याला, ते आपल्याला सगळे फिल्टर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळायला लागतील. खूप सिंपल असं सर्किट आहे, त्याचं बेसिक मी तुम्हाला आधी सांगणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण करू. इंडक्टर आणि कॅपॅसिटर आपण पाहिले AC सर्किटमध्ये 11वीला, तर तिथं तुमच्या लक्षात आहे का माहिती मला, आपण 2 सर्किट पाहिलेले तिथे AC विषयी. आता जो इंडक्टर आहे, इंडक्टर पास ओनली DC आणि जो कॅपॅसिटर असतो पास ओनली AC.
तर ह्या ज्या दोन त्याच्या प्रॉपर्टी आहेत इंडक्टरच्या आणि कॅपॅसिटरच्या, त्या आपण यूज करून फिल्टर आपल्यासाठी वापरणार आहे. तर हे विसरायचं नाही. ज्या अर्थी इंडक्टर डीसीला पास करतो म्हणजे तो एसीला काय करतो, ओपन स्विच होईल. ओपन स्विच फॉर एसी, ओपन स्विच फॉर डीसी. हे जे त्याचे दोन फंक्शन आहेत हे कुठेही घेऊन घ्या वहीमध्ये, किंवा तुम्ही क्लोज स्विच म्हणा, पास ओनली डीसी म्हणण्यापेक्षा क्लोज स्विच म्हणा. हा डीसीला फक्त क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होईल, एसी आले की सर्किट ओपन करून टाकतो. ठीक आहे. आता कॅपॅसिटर काय करेल, ज्यावेळी एसी येईल त्यावेळेला तो क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो आणि डीसीला मात्र तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो. तर कॅपॅसिटरची आणि इंडक्टरची ही काय म्हणतो आपण त्याला प्रॉपर्टी आहे, त्याचा स्वभाव आहे की तो कुणाला जाऊ देतो आणि कुणाला जाऊ देत नाही. आणि ह्या दोन प्रॉपर्टीचा उपयोग आपण काय करणार आहे, आपल्या फिल्टरमध्ये करणार आहे. तर हे विसरायचं नाही. फक्त ह्या दोन सेंटेन्सवरती सगळे फिल्टर आपले काय आहे, डिपेंड आहे. तर कुठेही वहीच्या वरती लिहून घ्या की इंडक्टर काय पास करतो, एवढं जरी लक्षात ठेवलं तर कळेल की तो काय करत नाही. ह्या दोन जरी लाईन आपल्या लक्षात असतील तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल. इंडक्टर पास करेल डीसी आणि कॅपॅसिटर पास करतो एसी. एवढं माहीत असलं की आपल्याला सगळे फिल्टर सांगता येतात, सगळे फिल्टर. आता बघा कॅपॅसिटर फिल्टर पहिला आहे, एक्सप्लेन कॅपॅसिटर फिल्टर. एक्सप्लेन कॅपॅसिटर फिल्टर विथ वेवफॉर्म. विथ वेवफॉर्म. एक्सप्लेन कॅपॅसिटर फिल्टर विथ वेवफॉर्म. ठीक आहे. हा पहिला फिल्टर आपल्याला बघायचा आहे, एक्सप्लेन कॅपॅसिटर फिल्टर विथ इनपुट आउटपुट वेवफॉर्म. आता मी डायग्राम काढते बघा इथे. हे नाही दाखवलं तरी चालेल. रेक्टिफायर आपण रेक्टिफायरचं आउटपुट लिहिलं तरी सुद्धा चालेल, अशी फिगर काढली तरी चालेल. आता आपल्याला कॅपॅसिटर फिल्टर काढायचं आहे म्हटल्यानंतर फक्त त्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटर वापरणार. ही झाली कॅपॅसिटरची डायग्राम. इनपुट आउटपुट वेवफॉर्म आपण याच्यानंतर पाहूया. ठीक आहे. आता कॅपॅसिटर फिल्टर म्हटलं की फक्त कॅपॅसिटर काढायचा, इंडक्टर फिल्टर म्हटलं की फक्त इंडक्टर काढायचा आपण. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं सांगेल ज्या वेळेला डायग्राम येईल. आता कॅपॅसिटर फिल्टर म्हटलं की कॅपॅसिटर काढला आपण, आपल्याला दोनच कॉम्पोनंट लागणार आहेत, आरएल आणि कॅपॅसिटर. ठीक आहे. इंडक्टर म्हटलं की आरएल इंडक्टर. ह्या पद्धतीने डायग्राम कशा लक्षात ठेवायचे आपण पाहूया. महत्त्वाचं आहे की तुम्ही कॉम्पोनंट जोडायचा कसा. ज्या वेळेला कॅपॅसिटर आपण जोडणार आहे फिल्टरमध्ये, कधीही तो पॅरलल जोडायचा आरएलला, म्हणजेच उभा. पॅरलललाच अजून एक शब्द येतो, शंट. ठीक आहे. एक तर तुम्ही कॅपॅसिटर पॅरलल म्हणू शकता किंवा शंटमध्ये म्हणू शकता. कधीही कॅपॅसिटर फिल्टरमध्ये आपण फिगर काढत असताना आरएलला पॅरलल किंवा शंटमध्ये जोडायचं आहे, म्हणजेच उभा. आणि इंडक्टर जेव्हा आपण जोडणार आहे फिल्टरमध्ये त्यावेळेला तो कधीही सिरीजमध्ये जोडायचा, हे विसरायचं नाही. सिरीजमध्ये म्हणजेच आडवा. सिरीजमध्ये म्हणजे आपल्याला ह्या पद्धतीने येईल. हा तुमचा आरएल आणि हा इंडक्टर. ठीक आहे. इंडक्टर सिरीजमध्ये जोडायचा आणि कॅपॅसिटर पॅरललमध्ये जोडतोय आपण आरएलला. आरएलला पॅरलल आहे कॅपॅसिटर. आणि इंडक्टरची फिगर काढताना इंडक्टर कधी पण आडवा जोडायचा आहे आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. बघा दोन गोष्टी लक्षात ठेवल्या आपण. सगळ्या फिल्टरचं इनपुट काय असणार आहे, रेक्टिफायरचं आउटपुट. तुम्ही इथे रेक्टिफायर लिहा, रेक्टिफायरचं आउटपुट लिहा, आपण इनपुट म्हणून फिल्टरला देणार. बरोबर आहे का, कारण रेक्टिफायरच्या ब्लॉक नंतर फिल्टरचा ब्लॉक येतो. बरोबर आहे. आता रेक्टिफायरचं आउटपुट आपण देणार आहे आणि आता नाव आपल्याला आहे कॅपॅसिटर फिल्टर, म्हणजे फक्त कॅपॅसिटर जोडायचं आहे. आरएल हे सगळ्या फिल्टरमध्ये असणार आहे, जसं सगळ्या रेक्टिफायरमध्ये आरएल होता. लोड रेजिस्टन्स जिथं आपल्याला आउटपुट मोजायचा आहे तो लोड आहे.
त्यामुळे ही गोष्ट कॉमन आहे. हे सगळ्याच फिल्टरमध्ये काढायचं एवढा भाग आर एल आणि त्याच्या अक्रॉस प्युअर डीसी. तसंच इनपुट पण सर्व फिल्टरमध्ये सेम, फक्त चेंज काय होणार आहे तुमचा मधला कॉम्पोनंट. कॅपॅसिटर फिल्टर असेल तर कॅपॅसिटर, इंडक्टर फिल्टर असेल तर हेच काढायचं आणि ते इंडक्टर येईल. एल सी असेल तर इंडक्टर विथ कॅपॅसिटर येईल. सी एल सी असेल तर कॅपॅसिटर इंडक्टर कॅपॅसिटर. आर सी असेल तर रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर. तुम्हाला फिगर लक्षात येतील तशा तशा आपण काढत जाऊया. म्हणजे एवढं फक्त काय होणार आहे मधलं चेंज होत राहील. हे चेंज होत नाही, हे चेंज होत नाही. इनपुट आणि आउटपुट चेंज करायचं नाही, फक्त कॉम्पोनंट बदलायचं आपल्याला. कॅपॅसिटर म्हटलं की उभा जोडायचा आणि इंडक्टर म्हटलं की आडवा जोडायचा आपल्याला. ठीक आहे, ही पहिली गोष्ट फिगर विषयी. त्याच्यामुळे फिगर पार्ट नाही करावे लागत कुठेच. ठीक आहे, आता तुम्हाला फिगर काढायची कळाली कॅपॅसिटरची. आर एल कॉमन आहे, रेक्टिफायरचा आउटपुट कॉमन आहे आणि कॅपॅसिटर म्हटलं की फक्त आपल्याला कॅपॅसिटर काढायचा, तोही उभा, आडवा काढायचा नाही. आणि हे दाखवलं आपण तो ग्राउंडचा सिम्बॉल आहे, अर्थिंग आहे. ठीक आहे, आता आपण बघूया वर्किंगचा पहिला पार्ट. दोन पार्ट आपल्याला पाहिजे. एक पाहिजे आपल्याला त्याचं वर्किंग, की आपण इथं इनपुट आल्यानंतर आउटपुट कसं मिळतं आपल्याला. आणि सेकंड पार्ट पाहिजे आपल्याला वेवफॉर्म, की वेवफॉर्म कशी मिळतं. ठीक आहे, तर पहिला भाग बघूया आपण. When rectifier output is applied to input of filter, rectifier output contains AC as well as DC. Means it cannot provide only DC. It provide ripple. It provide ripple, and ripple means AC. Rectifier output contains AC as well as DC. एसी आणि डीसी, रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये प्युअर डीसी नसल्यामुळे एसी पण असणार आहे आणि डीसी पण असणार आहे. असं इनपुट आपण आता फिल्टरला दिलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे फिल्टरच्या इनपुटला काय आलं आता डीसी पण आहे आणि त्याच्या काही प्रमाणामध्ये एसी पण आलेलं आहे. जे एसी आपल्याला आता गाळायचं आहे. आता मला सांगा की कॅपॅसिटरची फॅसिलिटी काय. कॅपॅसिटीची फॅसिलिटी आपण आताच पाहिली, किंवा त्याची जी प्रॉपर्टी आहे, तो एसीला फक्त पास करतो, डीसीला तो पास करत नाही. म्हणजे एसी आलं तर तो पुढे पास होईल, क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो, आणि जर डीसी आलं तर तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो. बघा, हे एसी डीसी किंवा कॅपॅसिटरचे अक्रॉस जातात एसी डीसी. आता कॅपॅसिटर जेव्हा एसी डीसी येईल तो पुढे पुन्हा जाऊ देणार आहे फक्त त्याच्या प्रॉपर्टीनुसार, फक्त एसीला जाऊ दे, तो डीसीला पुढे जाऊ देत नाही. आणि मग फक्त एसी येईल खाली, आणि एसी आल्यानंतर तो ग्राउंडला निघून जाईल, बायपास होऊन जाईल. बायपास कॅपॅसिटरच्या ह्या प्रॉपर्टीज आहेत. कॅपॅसिटर कशा कशासाठी वापरतो आपण सर्किटमध्ये, तर कपल करण्यासाठी. कपल करणे म्हणजे जोडणे. दोन सर्किट जेव्हा एकमेकाला जोडायचे, मध्ये जर कॅपॅसिटर वापरला असेल तर त्याला कपलिंग कॅपॅसिटर असं म्हणतात, सीसी. ठीक आहे, जर कॅपॅसिटर असं तुम्ही ग्राउंडला जोडला असेल तर तो बायपास कॅपॅसिटर असं म्हटलं जातं. बायपासचे ऑपरेशन पण आपल्याला माहिती आहे, काढून टाकणे. बायपास म्हणजे काय, काढून टाकणे. आता याच्यामध्ये जो बायपास करतो, एसी पुढे आलं पण कुठं निघून गेलं, ग्राउंडला. पुढे आपण ग्राउंड आले, अर्थिंग केलेले कॅपॅसिटरला, एसी पुढे येतं पण ते बायपास होऊन जाईल, ग्राउंड होऊन जाईल, निघून जाईल. आणि आता शिल्लक काय राहिलं आपल्या इथं, फक्त एसी पुढे पास झाल्यानंतर शिल्लक राहिलं फक्त डीसी. एसी निघून गेलं ग्राउंडला, बरोबर आहे. एसी निघून गेल्यानंतर we get only DC across the load. हा पॅरलल लावले, जे व्होल्टेज तुमचं इथं मिळेल आपल्याला तेच इथं मिळणार आहे, बिकॉज ऑफ पॅरलल. ठीक आहे, बिकॉज ऑफ पॅरलल वी गेट प्युअर DC across the load. किती सिंपल थेरी आहे मला सांगा. कॅपॅसिटरचं फंक्शन आपल्याला माहिती आहे, तो एसीला पुढे पाठवेल, डीसीला पुढे पाठवणार नाही. त्याचं फंक्शन आहे कॅपॅसिटरचं, की तो फक्त एसी पास करतो, डीसी पास करत नाही. आणि हेच आपल्याला लिहायचं. फॉर डीसी इट ऍक्ट्स ॲज ओपन स्विच, फॉर एसी इट ऍक्ट्स ॲज ऑर प्रोव्हाइड व्हेरी लो रिएक्टन्स पाथ. देअरफॉर एसी गेट्स बायपास थ्रू ग्राउंड अँड वी गेट प्युअर डीसी अक्रॉस दी लोड. एसी आणि डीसी असं जेव्हा इनपुटला येईल, रेक्टिफायरचं आउटपुट जेव्हा येईल, त्यामधलं एसी काय होईल तुमचं, बायपास होऊन जाईल. बायपास म्हटलं की काढून टाकलं. इथं कॅपॅसिटर आपण वापरला बायपास म्हणून, तर कॅपॅसिटरच्या थ्रू ग्राउंडला एसी निघून जाईल आणि फक्त रिमेन राहील ते डीसी. हेच डीसी आपल्याला आर एलच्या अक्रॉस मिळेल.
कारण पॅरलल पॉईंट आहे. इथं जे असेल तेच इथं मिळणार आहे आपल्याला आणि आपल्याला इथं काय मिळेल प्युअर DC. AC असेल तर ते कॅपॅसिटरच्या मार्फत बायपासला निघून जाईल. ठीक आहे, हा झाला फर्स्ट पॅराग्राफ. आणि पहिला फिल्टर समजणं खूप इम्पॉर्टंट. तुम्हाला एकदा C समजलं, एकदा L समजलं की बाकीचे सगळे फिल्टर समजतात. कारण परत आपण कॉम्बिनेशन करत जातो दोन दोन फिल्टरचे. गाळणी लावतो आपण. फिल्टर म्हणजे काय, गाळणी आहे. त्या गाळणीमध्ये आपल्याला काय गाळायचं आहे तर AC मागे राहिलं पाहिजे आणि DC मात्र आपलं पुढं गेलं पाहिजे. हे गोष्ट लक्षात ठेवायची. बघा परत एकदा सांगते की कॅपॅसिटर जोडत असताना कधी पण उभा जोडायचा आर्यासारखा. ठीक आहे, आणि कॅपॅसिटरचं फंक्शन लक्षात ठेवायचं की तो फक्त AC पास करतो, DC पास करत नाही. आणि इथं कॅपॅसिटर ग्राउंडला जोडलंय आपण म्हणून त्याला बायपास कॅपॅसिटर असं म्हणतात. बायपास म्हटलं की AC काढून टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि ज्या वेळेला तुम्ही दोन सर्किट एकमेकाला जोडताय आणि त्यासाठी आपण कॅपॅसिटर वापरला असेल तर त्याला कपलिंग कॅपॅसिटर असं म्हणतात. आता इथं तो कपलिंग म्हणून वापरलेला नाही, बायपास म्हणून वापरलेला. तर AC बायपास होईल आणि आपल्याला फक्त काय मिळेल DC. हा झाला फर्स्ट पॅराग्राफ ऑफ कॅपॅसिटर फिल्टर. आता सेकंड पॅराग्राफ बघूया. खूप सोपं आहे की कॅपॅसिटर काय पास करतो हे आपल्याला कळलं की बाकीच्या गोष्टी काय होती सिंपल होती. आता वेवफॉर्म पण लक्ष द्या. फक्त ह्याच फिल्टरला आपल्याला वेवफॉर्म एक्सप्लेन करावे लागतात कारण थोडं डिफरंट आहे. बाकीच्या कुठल्याही फिल्टरला वेवफॉर्म एक्सप्लेन करावे लागत नाही. आता आतापर्यंत आपण पाहिल्या होत्या फिल्टर कशा, इनपुटच्या वेवफॉर्म वेगळ्या आणि आउटपुटच्या वेवफॉर्म वेगळ्या. आता फिल्टरच्या ज्या वेवफॉर्म्स आहेत एकावर एक काढायचे आहेत आपल्याला. हे रेक्टिफायरचं आउटपुट, ते काढलं आपण रेक्टिफायरचं आउटपुट म्हणजेच इनपुट काढलं. आता त्याच्यावरच आपल्याला काय करायचंय, फिल्टरचं आउटपुट दाखवायचं ह्याच वेवफॉर्ममध्ये. ठीक आहे, आता फिल्टरचं इनपुट बघा. आता फिगर 3 मध्ये आपण इनपुट आउटपुट वेवफॉर्म. बघा जे पिंक कलरमध्ये दिसते वेवफॉर्म आपल्याला, पिंक कलर ते रेक्टिफायरचं आउटपुट म्हणजेच फिल्टरचं इनपुट आहे. ही वेवफॉर्म रेक्टिफायरच्या आउटपुटला मिळते आपल्याला, बरोबर. तेच काय असतं फिल्टरचं इनपुट. रेक्टिफायर नंतर आपलं फिल्टरचं सर्किट आहे म्हणून जे पिंक कलरमध्ये डायग्राम आहे ते आहे रेक्टिफायरचं आउटपुट म्हणजेच फिल्टरचं इनपुट. आणि जे ब्ल्यू दिसते तुम्हाला किंवा ग्रीन दिसत असेल तर ते जे आहे ते फिल्टरचं आउटपुट आहे. इथं लिहूया आपण फिल्टर आउटपुट. फिल्टर इनपुट किंवा रेक्टिफायरचं आउटपुट. ठीक आहे, आता हे एक्सप्लेन करायचं आहे. बघा ज्या वेळेला रेक्टिफायरचं आउटपुट वाढायला लागेल म्हणजे त्या पद्धतीने रेक्टिफायरचं आउटपुट मग इन्क्रीज व्हायला लागेल. हे रेक्टिफायर आउटपुट इन्क्रीजेस, कॅपॅसिटर स्टार्ट टू चार्जिंग. कॅपॅसिटर काय करतो, चार्ज व्हायला चालू होतो. when rectifier output increasing कॅपॅसिटर स्टार्ट टू चार्जिंग. कॅपॅसिटर स्टार्ट करतो चार्ज व्हायला कधी, जेव्हा रेक्टिफायरचं आउटपुट वाढायला लागेल 0 पासून. रेक्टिफायरचं आउटपुट हळूहळू इन्क्रीज व्हायला लागेल की कॅपॅसिटर जातो चार्जिंगला, चार्जिंग स्टार्ट करतो. कुठंपर्यंत चार्जिंग होईल तो, अप टू VP, अप टू पीक व्होल्टेज VP. कॅपॅसिटर स्टार्ट चार्जिंग when rectifier output increases कॅपॅसिटर स्टार्ट चार्जिंग up to peak voltage VP means at point A to B. तो चार्जिंग झाला B पर्यंत, A पासून स्टार्ट झालं आणि कुठंपर्यंत होईल तो VP पर्यंत. म्हणजे तिथं दाखवलं आपण B पॉईंट. B पॉईंट पर्यंत तो काय चार्ज होईल VP पर्यंत, पीक व्होल्टेज पर्यंत तो चार्जिंग होतो. आता जेव्हा चार्जिंग झालं इथंपर्यंत त्यावेळेला काय होईल, when rectifier output slightly less than VP. बघा नीट ऐका, when
rectifier output slightly less than Vp, then capacitor start discharging through load. Capacitor start discharging through load. म्हणजेच काय सांगतो आपण की ह्या Vp पेक्षा थोडं जरी व्होल्टेज कमी झालं की तिथूनच तो काय जातो डिस्चार्ज. हे तुमचं रेक्टिफायरचं आउटपुट आहे आणि हे जे दाखवते आपण ते कॅपॅसिटर आहे ग्रीन कलरचा किंवा ब्ल्यू कलरचा. ठीक आहे. आता काय झालं बघा समजते का बघा. जर सिम्पल सांगायचं म्हटलं जेव्हा रेक्टिफायरचं आउटपुट वाढायला चालू होतं त्यावेळेला तो कॅपॅसिटर जातो चार्जिंगला आणि कुठंपर्यंत चार्ज होत राहतो व्हीपीचं व्होल्टेज येईपर्यंत व्हीपी पर्यंत पीक पॉईंट पर्यंत. एकदा व्हीपी आलं आणि तिथून पुढे जेव्हा व्हीपी पेक्षा थोडं जरी व्होल्टेज कमी होईल स्लाइटली लेस दॅन व्हीपी म्हणतो आपण. थोडं जरी व्होल्टेज कमी झालं व्हीपी पेक्षा हे पिंक कलरचं की तिथूनच तो काय जातो डिस्चार्जिंगला जातो कॅपॅसिटर. ठीक आहे. डिस्चार्जिंग कुठं जातोय कुठंपर्यंत जाईल जोपर्यंत दुसरं वाढलेलं व्होल्टेज येत नाही. परत रेक्टिफायरचं व्होल्टेज वाढायला लागलं की तो तिथूनच चार्जिंगला जातो परत व्हीपी पर्यंत. व्हीपी पेक्षा कमी झालं की तिथूनच तो काय जाईल परत डिस्चार्जिंग परत चार्जिंग परत डिस्चार्जिंग. ठीक आहे. हे समजतंय का बघा. रेक्टिफायरचं आउटपुट वाढायला लागलं की कॅपॅसिटर चार्जिंगला जातो आणि कुठंपर्यंत चार्जिंगला जातो व्हीपी पर्यंत. व्हीपी पेक्षा कमी झालं थोडं जरी व्होल्टेज तिथूनच तो डिस्चार्जिंगला जातो कुठंपर्यंत जाईल अंटिल रेक्टिफायर व्होल्टेज इज ग्रेटर दॅन कॅपॅसिटर व्होल्टेज. जोपर्यंत रेक्टिफायरचं व्होल्टेज जास्त होत नाही याच्यापेक्षा तोपर्यंत तो डिस्चार्ज होत राहील. रेक्टिफायरचं जेव्हा व्होल्टेज जास्त होईल तिथूनच तो परत चार्जिंगला गेला परत व्हीपी पर्यंत. व्हीपी पेक्षा कमी झालं की परत डिस्चार्जिंग परत हे खालचं व्होल्टेज जास्त व्हायला लागलं त्याच्यापेक्षा की परत चार्जिंग. व्हीपी पेक्षा कमी झालं की परत डिस्चार्जिंग. ही प्रोसेस होत राहते. मग याच्यामुळे आपल्याला काय फायदा झाला बघा. आता जर दोन सेपरेट वेव्हफॉर्म आपण काढले फिल्टरच्या इनपुट आणि आउटपुट. ही इनपुट बघावं आणि हे आउटपुट बघावं. इनपुट जे आहे ते तुमचं असं आहे थोडक्यात असं आहे कारण रेक्टिफायरचं आउटपुट आहे फिल्टरचं इनपुट हे इनपुट आहे. पण आता जेव्हा आपल्याला आउटपुटला मिळाली वेव्हफॉर्म ह्या पद्धतीने मिळाली कॅपॅसिटरच्या चार्जिंग आणि डिस्चार्जिंग बरोबर आहे. काय ह्याच्यामध्ये फरक दिसतो तुम्हाला तर ही वेव्हफॉर्म झिरो लाईनला क्रॉस होते झिरो लाईनला टेकते. आता इथं मात्र तो झिरोला येतच नाही चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या स्वरूपात तो आपल्याला आउटपुट देतो कॅपॅसिटर. आणि मग इथं काय केलं जातं आपण आउटपुट झिरोला फॉल होत नाही. इट प्रिव्हेंट्स टू आउटपुट झिरो. आउटपुट खाली नाही येत झिरोच्या लाईनला टच होऊ देत नाही. ते वरच्या वरच आपली वेव्हफॉर्म काय मिळते आपल्याला मिळते आणि जवळपास सगळ्या फिल्टरमध्ये ह्याच पद्धतीनं आपल्याला आउटपुट मिळेल. ठीक आहे. झिरोची लाईन जी आहे ती प्रिव्हेंट केली जाते खाली नाही येत आउटपुट आणि ज्यावेळेला तुम्ही रेग्युलेटर लावाल हीच लाईन स्ट्रेट होईल कॉन्स्टंट आपल्याला आउटपुट देईल. बघा आपल्याला ट्रान्सफॉर्मर असं देत होतं त्याच्यानंतर रेक्टिफायर आपल्याला असं दिलेलं आहे सॉरी ते दिलेलं आहे आपल्याला. हे ट्रान्सफॉर्मरचं इनपुट आणि आउटपुट दोन्ही. त्याच्यानंतर रेक्टिफायर आपल्याला देईल AC काढून टाकले त्यांनी आणि फिल्टरने आपल्याला झिरो लाईनला आणल्यापासून काय केलेलं वाचवलेलं. आता जेव्हा तुम्ही रेग्युलेटर लावाल तेव्हा ही लाईन अशी मिळेल कॉन्स्टंट. समजते का बघा. कॅपॅसिटरचे वेव्हफॉर्म समजणं खूप महत्त्वाचं. रेक्टिफायरचं आउटपुट वाढायला लागलं सुरुवातीला की कॅपॅसिटर जातो चार्जिंग आणि कुठंपर्यंत जातो अप टू व्हीपी. व्हीपी पेक्षा कमी झाली की डिस्चार्ज. परत रेक्टिफायरचं आउटपुट वाढायला लागलं त्याच्यापेक्षा परत चार्जिंग परत व्हीपी पर्यंत. व्हीपी पेक्षा कमी झालं परत डिस्चार्ज. ठीक आहे. इतक्या सिम्पल वेव्हफॉर्म्स आपल्याला मिळतात आणि आपण काय फायदा झाला आपल्याला की आता आउटपुट झिरोकडे येत नाही. आउटपुट झिरोला फॉल होत नाही खाली येत नाही आपल्याला वरच्यावर आउटपुट मिळेल. तर हा फायदा झाला. बघा दोन्ही सर्किट आपण दोन्ही डायग्राम आपण पाहिले. कॅपॅसिटर फिल्टरमध्ये फर्स्ट पॉईंट आपण सांगितलं की कनेक्शन कसे आहे. कॅपॅसिटर आपण जोडला पॅरललमध्ये RLशी. ठीक आहे. कॅपॅसिटरला इनपुट आपण दिलं रेक्टिफायरचं आउटपुट आणि कॅपॅसिटरचं जे आउटपुट आहे ते आपण घेणार आहोत RLच्या अक्रॉस. हे झालं कन्स्ट्रक्शन पार्ट. त्याच्यानंतर वर्किंगमध्ये पण 2 पार्ट्स
हे झालं कन्स्ट्रक्शन. कुठलाही फिल्टर लिहायचं असताना ह्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. पहिला पॉईंट लिहायचं आहे आपल्याला कन्स्ट्रक्शन की कसं जोडलेलं आणि काय वापरलेलं. सेकंड पॉईंट आपल्याला लिहिलं आपण की कॅपॅसिटर फिल्टर कसा काम करतो, वर्किंग ऑफ कॅपॅसिटर फिल्टर. आणि थर्डला आपण एक्सप्लेन केल्या वेवफॉर्म. फक्त कॅपॅसिटर फिल्टरलाच आपल्याला वेवफॉर्म एक्सप्लेन करायचे, बाकी नंतरच्या फिल्टरमध्ये आपल्याला आवश्यकता नाही. कॅपॅसिटर AC पास करतो आणि AC पास केल्यामुळं ते ग्राउंडला निघून जातं, बायपास होतं आणि आपल्याला फक्त शिल्लक ठेवतो तो DC. ही गोष्ट लक्षात आली की कॅपॅसिटर फिल्टर सोपं आहे. तो काय पास करतो हे लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही. कॅपॅसिटर म्हणलं की AC, इंडक्टर म्हणलं की DC. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी आपण जेव्हा लक्षात ठेवू तेव्हा आपल्यासाठी सिम्पल होऊन जाते. ठीक आहे. नेक्स्ट जेव्हा आपल्या प्रॅक्टिकलचं सेशन होणार आहे तर त्याच्यामध्ये मात्र एक क्वेश्चन विचारणार आहे आणि तो क्वेश्चन तुम्ही दिला की लगेचच आन्सर द्यायचं आहे. आजपासून आपण ॲक्टिव्ह स्टुडंट परत एकदा चालू करत आहोत.